नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलवरती निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। आता शिक्षक भरतीसाठी 2022 मध्ये ज्यांनी टेट एग्जाम दिलेली त्यांनी आपले प्रेफरन्स लॉक केले होते आणि त्या आधारावरती ही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये निवड यादी करताना प्रेफरन्स लॉक करताना विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारचे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊन आपली प्रोफाइल ही लॉक केली होती। आता त्यातील हा पहिला फेज आहे तो म्हणजे 11,085 उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती आहे विदाउट इंटरव्ह्यू, म्हणजेच एकाच एक उमेदवार या प्रमाणामध्ये त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे। यामध्ये फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं, पण कुठल्याही प्रकारची मुलाखत यामध्ये होत नाही, म्हणजेच यांची डायरेक्ट निवड या ठिकाणी झालेली आहे। हा झाला पहिला फेज। आता यामध्ये ही यादी नेमकी कशी बघायची ते आपण पाहूया। यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला महा टीचर रिक्रुटमेंट या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। त्यानंतर या प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये टीचर रिक्रुटमेंट 2022 या टॅबवरती क्लिक करायचं। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल। यामध्ये न्यूज बुलेटिन यामध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट्सची लिस्ट देण्यात आलेली आहे। यामध्ये रिझर्वेशननुसार हॉरिझॉन्टल आणि या रिझर्वेशननुसार ही लिस्ट मेरिट लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यामध्ये न्यूज बुलेटिनवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारच्या दोन सूचना पब्लिश या ठिकाणी झालेल्या आहेत। त्या दोन पैकी आता ही एक पहिली सूचना बघा, शिक्षक पदभरतीसाठी प्रसिद्धी पत्रक। आता या पूर्ण लिस्टमधील जे महत्त्वाचे हायलाइटेड पॉइंट आहेत ते आपण पाहणार आहोत। आता यामध्ये पहिला पॉइंट बघा की ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे निवड झालेल्या उमेदवारांसाठीची ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि दुसरा मुद्दा बघा, सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियोग्यताधारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल, म्हणजे या ठिकाणी वैयक्तिक या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करायचे आहे, म्हणजे तुम्हाला स्वतंत्र याच्या सूचना येतील ज्यांची निवड झालेली आहे त्यांना। त्यानंतर व्यवस्थापनानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झालेले आहे। त्याचप्रमाणे सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे। अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे। तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेलवर विहित नमुन्यात लवकर पुरविला जाईल। अर्ज करून त्यात बाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल। केवळ त्या ईमेल ॲड्रेसवर चाच वापर करायचा आहे। ईमेल ॲड्रेसवर कोणतेही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नये। तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये। आणि त्यानंतर खाली हायलाइटेड पॉइंट देण्यात आलेले आहेत। खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत। कारण एक नेहमीची धारणा असते की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा हाय लागतो आणि बाकीच्या कास्टवाल्यांचा कट ऑफ हा कमी लागतो, परंतु त्यामुळे या ठिकाणी हा पॉइंटच त्यांनी हायलाइट केलेला आहे। आता दुसरा मुद्दा बघा, आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला CTT किंवा TET मध्ये तुम्हाला 80 to 89 याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स असेल तर ते उमेदवार कास्टमधनं पात्र ठरतात, परंतु जर ओपनमधनं त्यांची निवड व्हायची असेल तर त्यांना 90 मार्क्सपेक्षा जास्तच मार्क्स असणं अपेक्षित आहे। हा या ठिकाणचा सरळ प्रकार आहे। त्यामुळे जर कॉमन आहे एखाद्या वेळेस जेव्हा एखादा उमेदवार हा ओपनमधून सिलेक्ट केला जातो
तेव्हा तो कधी त्याचं सिलेक्शन होतं, जेव्हा ओपनच्या विद्यार्थ्याचं मेरिट तो विद्यार्थी क्रॅक करत असेल तरच त्याचं सिलेक्शन हे मेरिटमधून होतं. पण जर ह्या उमेदवाराने TET किंवा CTETसाठी त्यांची जी पात्रता आहे, समजा 82 पेक्षा जास्त मार्क्स आणि 89 पेक्षा कमी मार्क्स ह्यामध्ये मार्क्स असेल तर निश्चितच यांना कॅटेगरीचा लाभ मिळतो. मग कॅटेगरीनुसार जर ते पात्र असेल तर त्यांचं मेरिट हे ओपन कॅटेगरीमधून ते क्रॅक करू शकत नाही, कारण पाठीमागे त्यांनी EWS असेल किंवा बाकीच्या कुठल्या कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीनुसार त्यांनी या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे, म्हणून त्यांची निवड ही आरक्षणातून झालेली असते. यानंतर पुढचा हायलाइटेड पॉइंट आहे की सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गातील विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या उदाहरणार्थ ज्या सरळ सेवा पदभरती आहेत त्यांचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. विविध पदांच्या पदभरतीसाठी देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवड यादीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या प्रवर्गातून निवड यादीसाठी पात्र ठरवण्याची तरतूद आहे. या शिक्षक भरतीसाठी TET ही अर्हता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झालं असेल तर जरी त्यांना टेट या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्याय निवाडे व शासनाचे आदेशानुसार त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केलं गेलेलं आहे. त्यामुळे कट ऑफमध्ये हा फरक दिसतो, परंतु तो पूर्णपणे विधिसम्मत आहे, म्हणजेच नियमाला धरून आहे. यानंतर मराठी, उर्दू किंवा अन्य माध्यमांमध्ये 6वी ते 12वी भाषा विषयाच्या अभियोग्यताधारकांची शिफारस करण्यात शैक्षणिक अर्हता त्यांची पदवी व पदव्युत्तर ज्या विषयातून झालेली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोग्यताधारकाची निवड होऊ शकते. तुमचं स्पेशलायझेशन ज्या लँग्वेजमध्ये आहे ते बाकीच्या कुठल्याही माध्यमात त्या विद्यार्थ्याची निवड होऊ शकते, कारण तुमचा विषय तसा असेल तर. मराठी, उर्दू या अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजीसाठी सेम पॉईंट आहे या ठिकाणी देखील, जो त्यांनी पवित्र पोर्टलवरती प्रिफरन्स लॉक करायचे होते किंवा ज्या वेळेस इन्फॉर्मेशन पुटअप करायची होती तेव्हा देखील हे पॉईंट त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. गुणवत्तेनुसार अभियोग्यताधारकांची निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उपलब्ध असेल तर अभियोग्यताधारक त्यांची शिफारस होते. त्यामुळे काही विषयांच्या बाबतीत कट ऑफ गुण कमी असल्याचे दिसत आहे. काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बघा, मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभियोग्यताधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहेत. समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदीत विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा, मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापकांना उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक दिलेला आहे. त्यानुसार 1:10 या मर्यादेत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी अपडेट देता येईल. म्हणजेच नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं, JR प्रसिद्ध करण्यात आलेला होता की 1:3 उमेदवार पाठवण्यात येतील, परंतु या ठिकाणी आता पुन्हा सांगण्यात आलेलं आहे की 1:10 उमेदवार याप्रमाणे आता ही निवड यादी देखील लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलेलं आहे. यानंतर न्यूज बुलेटिनच्या नंतर राईट साईडला खालच्या कॉर्नरमध्ये जी लिस्ट लावण्यात आलेली होती ती आहे या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या रिझर्वेशननुसार
हे न्यू सूचना ज्या आहेत रेड कलरमध्ये एकाखाली एक अशा प्रकारच्या ह्या मेरिट लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। ती प्रत्येक लिस्ट तुम्ही एक एक करून चेक करून पाहू शकता। यानंतर आता तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाले की नाही हे कसं ओळखायचं। तुम्ही त्या लिस्टमध्ये ती लिस्ट कट ऑफ किती लागला हे तर तुम्हाला कळेल, परंतु तुमचं सिलेक्शन झाले की नाही हे तुम्हाला कसं ओळखायचं। तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर ज्या ठिकाणी या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर न्यूज बुलेटिनच्या ऐवजी इथे वरती जाऊन तुमचा लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड या ठिकाणी फिल करायचा आहे। तो फिल केल्यानंतर तुम्हाला OTP येईल। OTP आल्यानंतर OTP आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचा आणि त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस दिसेल। जे तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलेलं होतं विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू या प्रकारचे प्रिफरन्सेस तुम्ही लॉक केलेले होते। या प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि त्यानंतर लेफ्ट साईडच्या कॉर्नरला वरती ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या ऑप्शनवर क्लिक केलं तरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसणार, नाही तर तुम्हाला ते दिसणार नाही। बऱ्याच जणांना या ठिकाणी दिसत नाही कारण की हा ऑप्शन इकडे डॅशबोर्डच्या खाली आहे, ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस। जे मुलं मोबाईलमधून आपली स्क्रीन ऑन करतात त्यांच्यासाठी हे फक्त या प्रकारचाच इंटरफेस त्यामध्ये दिसून येतो आणि म्हणून सांगितलं की तुम्हाला लेफ्ट साईडच्या कॉर्नरवरती डॅशबोर्डवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे स्टेटस आहे ते चेक करायचे आणि त्यामध्ये फेज 1 सिलेक्ट करून तुम्हाला व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट यावरती क्लिक केलं की ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते स्कूल त्याची डिटेल्स या व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर दिसून येईल। अशा प्रकारे शिक्षक भरतीची वाट पाहत असणाऱ्या अभियोग्यताधारकांना त्यांची लिस्ट लागलेली आहे। ज्यांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांचं देखील या ठिकाणी अजून मेरिट लागायचं बाकी आहे। विथ इंटरव्ह्यू हा फेज अजून बाकी आहे। विदाउट इंटरव्ह्यूवाल्यांचं या ठिकाणी जे एकाच एक उमेदवार म्हणजेच सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। फक्त ज्यांचा आता डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते विद्यार्थी यामधनं वगळले जातात, नाहीतर बाकीच्या गोष्टी तर क्लिअरच असतात। परंतु तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पार करून एवढ्या शिक्षक भरतीच्या लास्ट स्टेपवर आलेले आहात, त्यामुळे तुमचे भरपूर दिवसांचा अवधी होता। त्यामुळे आय होप कुणी यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये मागे राहणार नाही, कारण की नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणते नाही हे जवळजवळ प्रत्येक वेळेस या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे प्रसिद्धीपत्रके किंवा GR यामध्ये नमूद केलेले होते। कोणते डॉक्युमेंट्स लागतात नाही लागत हे देखील यामध्ये नमूद होतं। त्यामुळे या जे शिक्षक भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झाले ते कुणीही डॉक्युमेंट्सवरनं मागे राहू नये। त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमधनं देखील ते पुढे जावे आणि लवकरात लवकर त्यांना नियुक्ती मिळावी। आता यानंतर काही दिवसातच विथ इंटरव्ह्यूची देखील या ठिकाणी लिस्ट लागेल आणि विथ इंटरव्ह्यूला मात्र एकास 10 उमेदवार याप्रमाणे या ठिकाणी पाठवले जातील। म्हणजे एका शाळेवरती एका जागेसाठी 10 उमेदवार असं या ठिकाणी पाठवलं जातील। त्यामध्ये मात्र इंटरव्ह्यू असेल, डेमो असेल आणि त्याच्या देखील अशाच प्रकारच्या आता यामध्ये कसं प्रत्येकाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये व्यवस्थित सूचना देण्यात आलेल्या होत्या, त्यावेळेस देखील अशा सूचना यामध्ये येतील। अशा प्रकारे नक्की आपली लिस्ट कशी चेक करायची आणि विद्यार्थ्यांचे कट ऑफ आणि महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या आहेत। अशाच सूचनांचं व्यवस्थित पालन करा आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी आता विथ इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट लागोस्तोपर्यंत वेट करा आणि जो काही तुमचा प्लॅन बी आहे तो तर चालूच ठेवा, परंतु लवकरच काही दिवसांमध्येच आता विथ इंटरव्ह्यूची लिस्ट देखील या ठिकाणी लागून जाईल।